तू काय म्हणतोस ना याची मला पूर्ण कल्पना आहे, मला ते कळतंय, मलाही माहिती आहे. शेवटी मुलगी माझी येते, तिचा स्वभाव माहिती आहे मला. आपल्या माणसांना त्रास होऊ नये यासाठी ना तिला कितीही त्रास झाला तरी चेहऱ्यावरचं हसू ती जाऊ देणार नाही, कळलं का? पण जगन्नाथजी, जर तिला म्हणजे आपण जे काय बोललो हे जर तिने ऐकलं असेल तर कदाचित आत्ता तिच्या मनात बऱ्याच गोष्टी चालू असतील. तिला मानसिक त्रास पण होत असेल, ती दाखवत नाही आपल्याला. आणि जर ऐकलेलं नसेल तर मग आपण उगाच तिच्याशी बोलून संशयाला जागा कशाला द्यायची ना. पण तरी विषय काढावा लागणार जावई बापू, बोलावं लागणार. जर तिने ऐकलं असणार ना तर मनातल्या मनात कुडत बसेल ती, आणि त्याचा तिला किती त्रास होईल. त्यामुळे विषय काढावा लागणार. त्यानंतर एक वेळ आपल्याला समजवणं सोपं जाईल. पण मग हे करून तिच्या मनाशी खेळल्यासारखं नाही होणार. उलट तिचं मन जपल्यासारखं होईल असं नाही वाटत तुला? आणि समजा तिनं ऐकलंच असेल तर आपण आई होऊ शकणार नाही याचा तिला किती त्रास होत असेल, तिला किती यातना होत असतील याची कल्पना तरी करू शकतो का आपण? नाही ना. त्यापेक्षा तू जर तिच्याशी बोललास तर किमान आपण तिला प्रेमाने समजावू तरी शकतो. काय वाटतंय? ठीक आहे, तिचं मन जपण्यासाठी जर मला खोटं बोलावं लागत असेल तर मी खोटं बोलेन तिच्याशी. बोलतो मी तिच्याशी. थँक्यू. बरं येऊ मी. जातीची काळजी घे. वहिनी, आपलं मन बघा ना कसं आपल्याला खेळवत बसतं. म्हणजे पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा माझं मन खट्टू झालं. असं वाटलं आता काहीच उरलं नाहीये. पण आता पुन्हा हेच मन दुसऱ्या टेस्टच्या निर्णयाची वाट बघतंय. पुन्हा तीच धाकधूक, तीच शंका. सावली ऐक ना प्लीज, तुझ्या मनात तू अजिबात कुठलीही शंका आणू नकोस. मी तर देवाकडे साकडं घातलंय की टेस्ट पॉझिटिव्हच यायला पाहिजे. आता बघ सगळं कसं छान होतंय ते. काय वहिनी, काय चाललंय? स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे. मला वाटलं गप्पा. करतोस थोडी मदत? जेवायचं आहे ना रात्री की उपाशी राहायचं? नको रे बाबा, करतो आम्ही आमचं. तू फक्त खायचं काम कर. हा, ते करेनच मी. वहिनी, मग काय वाटतंय तुला? तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? तुला खरं सांगू का सारंग, मला तर मुलगीच हवी आहे. नाही नाही वहिनी, मुलगी नाही. नाही नाही वहिनी, नाही नाही, मुलगी नाही. तुम्हाला मुलगा होऊ दे. का पण? मला कारण माझ्या सावलीला मुलगी हवी आहे. हे बघ, शेवटी राजकुमार दादा या घरातला मोठा मुलगा आहे. मग ते वंशाचा दिवा वगैरे जे सगळं आहे ते आधी तुमच्याच मुलासोबत होऊ दे ना. अरे वा, शाळा आहेस तू सारंग. आमच्यावर कशाला मग ती जबाबदारी? तुम्हाला होऊ देत ना मुलगा. आणि असंही सारंग हल्ली मुलगा झाला काय मुलगी झाली काय फरक पडतो, हो की नाही सावली? नाही नाही वहिनी, फरक पडतो ना. मुलाला कसं शेवटी जबाबदारी असतात. मुलगी लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाते, हो ना सावली? सावली, अगं आपल्या मुलीसाठी भांडतोय मी वहिनीसोबत. तू का गप्प आहेस? बोल ना. मी आता माझ्या मनाशी खेळत नाही बसणार आहे. मुलगा किंवा मुलगी ह्या सगळ्या विचार करण्यापेक्षा होईल तेव्हा बघूयात. अरे पण चर्चा करायला काय हरकत आहे? चर्चा करू शकतो ना. चर्चा करून काय होणार आहे? रिपोर्ट्स येतीलच ना, तेव्हा समजेलच की. वहिनी, हे झालंय. उगाचच टेन्शन घेते मुलगी. बरं वाटतंय? तिला तर आता हे पथ्याचं खाणं, उकडलेले पदार्थ हे सगळं बास. हे सूप, उकडलेल्या भाज्या सगळ्याचा कंटाळा आला मला. आता ना मला मस्त चमचमीत काहीतरी हवंय. प्लीज, मी हात जोडते.
असं काही बोलू नका, चमचमीत वगैरे अजिबात खाऊ नका. आता कुठे तब्येत बरी होते ना तुमची, आणखीन त्रास होईल ना तुम्हाला. तिलोत्तमा, पण तोंडाला चवच नाहीये अगं. काय असं करताय तुम्ही? तिलोत्तमा, ऐश्वर्याचा मेसेज आलाय. हो, वाचा. काय लिहिलंय सांगा ना. ऐश्वर्याने मेसेज केलाय, ती आणि नील डिवोर्स घेत आहेत. काय? नीट वाचा तुम्ही, नीट वाचा. कसं शक्य? नीट वाचा, नीट वाचा. मी चष्मा नाही लावला, नीट वाचा. अगं हे बघ ना, मी आणि नील डिवोर्स घेत आहोत. अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या नीलला हे सगळं कळलं असेल म्हणून तो असा विचित्र वागतोय का? त्याला खूप त्रास होत असेल. अगं त्याला त्रास होतोय ठीक आहे, पण त्यांनी एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. एका शब्दानेही तो बोलला नाही आपल्याला, कोणाला हे कोणालाच सांगितलं नाही त्यांनी. नाही, बरोबर आहे तुमचं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याशी त्यांनी डिस्कस करायला हवं होतं, आपल्याला सांगितल्याशिवाय. नाही, आणि लग्न एवढी का तकलादू गोष्ट नाहीये ना, एका मेसेजवर नाही ना ते असं काही करू शकत. आणि आता बास झालं. हा, आता मला अडवू नका तुम्ही. आता आपल्याला मध्ये पडायलाच पाहिजे. हो, मी बोलते त्याच्याशी. माझं घर एवढं सहजासहजी मी नाही उद्ध्वस्त होऊन देणार. आपण बोलूया त्याच्याशी. हो नील. सारंग सर, अहो सोडा. काय करताय तुम्ही? सॉरी, उतावळेपणा नाही करायचा ना. थोडे दिवस लांब राहायचं. काय सांगावं, तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर? असं काय करताय? तुम्ही डॉक्टरांना विचारलं का ते ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेत की नाही? आपलं विचारणंच झालं नाहीये त्यांना. विचारा. काय बघताय तुम्ही? विचारा ना त्यांना फोन करून. विचारतो. मला ना आतून असं वाटतंय की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आलेच. सावलीच्या एकूण बोलण्यावरून असं वाटतंय की सावलीने काहीच ऐकलं नाहीये. ते एक बरंच झालं, पण तिने काही ऐकलं नाही याचा आनंद व्यक्त करायचा की दुःख?